ये इकडे ये, बस इथं बस. ए तायडे, अगं ती गंमत दाखव वैदईला. काय दाखव ना तिला. काय ते दिल्लीचं नाही का? हा डंडडा. मी आणि आईनी तुझ्यासाठी दिल्लीच्या युनिव्हर्सिटीचं ब्रोशर आणलंय तुझ्या पुढच्या शिक्षणासाठी. तर बघ 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 बघ. आणि काय करू? लोणचं घाल आता. अगं काय कुळे आहेस का? आता तुझ्या चांगल्यासाठी म्हणूनच दाखवतोय ना तुला. ते बघ ना त्याच्यात काय MA तायडे सांग ना. हा थांब गप्पू, ह्याच्यात असला भारी कोर्स आहे का नाही? आणि तिथली युनिव्हर्सिटीचा कॅम्पस बघितलंस ना तू, असली जागा आहे का नाही तुझ्या शिक्षणासाठी ना गप्पू. एक नंबर बेस्ट जागा आहे, बेस्ट. आणि त्यांची लायब्ररी एवढी कमाल आहे, एवढी कमाल आहे, मला तर इतकी आवडली का नाही. आणि हॉस्टेल, अगं हॉस्टेल कमी आणि हॉटेलचा फील जास्त देतय. मी काय म्हणते गप्पू, तू ना लवकर जा दिल्लीला. एकदा तू दिल्लीला गेली का नाही शिकायला? सरळ सांगा नाही ते थांबायचं नाही, इथून ताबडतोब निघून जायचं. काय पण काय विचार करतेस ग? तुझ्या चांगल्यासाठी बोलतोय ना आम्ही. काय बोलतेस म्हणजे? आई तू 4थी पासून मला या घरात राहू दिलं नाहीये, हे आठवतंय ना तुला? हायर एज्युकेशन बाहेर, डिग्री बाहेर, ग्रॅज्युएशन झालं आणि आता म्हणतेस दिल्लीला जा. मी ह्या घरात राहिलेलं नकोय का तुला? अगं नाही, तसं नाहीये. म्हणजे आम्ही तुझ्या प्रगतीसाठीच म्हणतोय ना. हो, तुमच्यापासून लांब राहून होणार आहे प्रगती. गप्पू, मग तायडीची प्रगती का थांबवली आई? तिला का नाही पाठवलं लांब? खरंच माहित नाही, पण इथं राहिलीस ना वैदई तर कसं समजावून सांगू तुला? आई कधी कधी ना मला खरंच कळत नाही, तू खरंच माझी आई आहेस की नाही? वैदई काय बोलतेस हे? हा परत जर असं बोललीस तू आपण स्नेहाताईला भेटायला आलात का? एक सेकंड. हा तायडे, तुला भेटायला आलाय कोणीतरी? अगं नाही नाही, तू वैदही ना? वैदही जगताप? हो, मी रिपोर्टर सायली फुरसुंगीकर. अगं माझं तुझ्याकडेच काम होतं. तू काल कबड्डीची मॅच जिंकलीस ना? हा, आमचं एक लोकल न्यूज चॅनल आहे, रमावती 24 तास. अगं मला कालच कळलं की तू ही याच गावची आहेस. मग मी ठरवलंच की वैदही जगतापचा इंटरव्ह्यू घ्यायचाच. आत येऊ? आय एम सो सॉरी. या ना प्लीज, या. बसा. तुम्ही काय घेणार? चहा, कॉफी, काय सांगू? नाही नाही, काहीच नको, खरंच काहीच नको. शुअर? आई, आयडे, काय ग? ह्या सायली. नमस्कार. नमस्कार. माझा इंटरव्ह्यू घ्यायला आलाय.
हो का? अगं बाई, तुम्ही काही घेणार का? हा, म्हणजे चहा कॉफी हे काही विचारलंस? आई, सगळं विचारलंय, त्यांना काही नको. बर, मी पाणी घेऊन येते. बसा तुम्ही. हा, आलेच. गप्पू कशाला? पाहुणे आलीत घरात. तुम्ही सायली फुरसुंगीकर ना? हो. मला तुम्ही खूप आवडता. मी तुमचे ना सगळे व्हिडिओ बघितलेत आतापर्यंत. ते तुमचं ते मर्डर प्रकरण, म्हणजे तुम्ही घेतलेलं ते इंटरव्ह्यू रेडकर मर्डर प्रकरण, केवढा फेमस झाला होता तो. तो तर मला इतका आवडला होता ना. मी थँक्यू थँक्यू. तुम्ही तर तुम्ही गप्पूचा इंटरव्ह्यू घ्यायला आले? सॉरी, म्हणजे तुम्ही म्हणजे आमचे वैदेहीचा इंटरव्ह्यू घ्यायला आले? हो. तू असले कपडे घालणार आहेस इंटरव्ह्यूला? का? यात काय वाईट आहे? अगं, काही इश्यू आहे का तुम्हाला? चालेल, पण तू तुझं कबड्डीचं आउटफिट वेअर केलास ना तर जास्त छान वाटेल. हा, तेच तर सांगत होते मी तिला. जा चेंज करून ये. आलेच. जा. कॅमेरा लाव. म्हणजे तुम्ही आता आमच्या गप्पूला पण फेमस करून टाकणार? हो. वा वा. आता महत्वाचा प्रश्न, ज्याचं उत्तर रमावतीलाच नाही तर अख्ख्या महाराष्ट्राला हवं. तो असा की तुम्ही एवढी मोठी मॅच जिंकली, पण दुसरी मॅच पुरुषांसोबत तुम्हाला का खेळावी लागली? आणि त्यासाठी तुम्ही कशा काय तयार झालात? खरं तर आमच्यासाठी जरा शॉकिंगच होतं. म्हणजे आम्ही जस्ट मॅच जिंकलो होतो, प्राइज घेण्यासाठी खूप एक्साइटेड होतो. त्यासाठी स्टेजवर गेलो आणि तिथल्या ज्या मेन ऑर्गनायझर होत्या, माईसाहेब मक्तेदार, त्यांनी आमच्या समोर ही अट ठेवली. काइंड ऑफ अ चॅलेंज दिला आम्हाला. ठीक आहे, पण ही मॅच महिलांची असती तर भाग वेगळा होता. पुरुष आणि महिला हे थोडं अनफेअर नाही वाटलं का तुम्हाला? ऍक्च्युली हा, पण अच्छा, म्हणजे माई साहेबांची अट चुकीची होती तर? हो, माई साहेबांची अट चुकीची होती. म्हणजे पुरुषांना आणि महिलांना एकत्र खेळवणं हे चुकीचंच होतं. पण कसं आहे ना, आम्ही ही रणरागिणी वॉरियर्स आहोत. आम्ही कुठल्याही चॅलेंजला नाही म्हणत नाही, ऍटलिस्ट मी तरी नाही.